झपाटलेलं घर एका टेकडीच्या माथ्यावर एकटेच उभे होते. तिकडे कुणीही गेले नाही. टेकडीवर चरणाऱ्या मेंढ्याही घराजवळ जात नव्हत्या. हे घर पछाडलेलं आहे असे म्हटले जात होते, कारण लोकांनी त्यात दिवे हलताना पाहिले होते. मुरली आजोबाकडे राहायला गावात आला. तो सर्व मुलांबरोबर खेळायचा आणि झपाटलेल्या घराच्या कथा ऐकायचा. तो एक जिज्ञासू मुलगा होता आणि खूप खोडकर देखील होता. त्याने झपाटलेले घर बघायचे ठरवले. आपण तिकडे पिकनिक करूया, मुरलीने सुचवले. त्याचे मित्र घाबरले, पण मुरली त्यांच्या भीतीने हसला. शेवटी मुरली एका सकाळी भोला आणि सोना आणि कृष्णसह टेकडीवर गेला. त्यांच्या या साहसाबद्दल कोणालाही कळून देऊ नका असा इशारा त्याने दिला. ते दारात पोचले आणि मुरलीलाही त्यांच्या पोटात फुलपाखरे जाणवली, कारण त्याने हळूच दरवाजा उघडला. घराच्या आत ते अंधुक आणि मंद होते. धूळ किंवा तुटलेल्या खिडकींच्या चौकटीतून थोडासा प्रकाश फिल्टर केला जातो. अचानक चक्कर मारणाऱ्या आवाजाने ते थांबले आणि एकमेकांचे हात पकडले. वटवाघळ, मुरली कुजबुजला. चारही मुलं हळूच आत शिरली. जोपर्यंत ते एका जिन्यावर येईपर्यंत त्यांना जमिनीवर उंदीर आणि उंदरांचा आवाज येत होता. ते वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी दरवाजा उघडले आणि खोल्यांमध्ये डोकावले. एका खोलीत त्यांना कोणीतरी राहत असल्याच्या खुणा दिसल्या. जमिनीवर एक जुनी गादी होती. त्याच्याजवळ पाण्याचे भांडे होते. एका मातीच्या ताटात 2 उकडलेले बटाटे आणि एक केली होतं. दोन्ही मुलं बाहेर आली. घाईघाईने बाहेर पडली. तो पछाडलेला नव्हता. इथे कुणीतरी राहत होते, त्यांनी सांगितले. भोला आणि सोना सगळे त्या रात्री मुले घरावर आणि वापरकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आली. संध्याकाळ होताच एक माणूस जुन्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून घरामध्ये शिरला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि घरात गेला. एका खिडकीत प्रकाश पडला आणि आणखीन 2 माणसे आली आणि आत गेली. काही वेळाने मुलं त्यांच्या मागे गेली आणि त्यांना वरच्या मजल्यावर दुसऱ्या खोलीत जाताना दिसले. दार उघडं होतं म्हणून त्यांनी आत पाहिलं तर 4 जड पोत्याचं मोठं ट्रंक होतं. मुले शांतपणे बाहेर गेली. मुरली आणि भोला तिथेच थांबले असताना बाकीचे दोघे खाली गावात पळत आले. काही वेळातच गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि घर गाठले. तिघांनाही पकडले गेल्याने आरडाओरडा आणि संघर्ष झाला. ते दरोडेखोर होते. चोरीचा माल लपवण्यासाठी घराचा वापर करत होते. ते घर पछाडलेले नव्हते हे सर्वांना समजले. गावकऱ्यांनी मुलांची हुशारी पाहून त्यांचे सर्वीकडे कौतुक केले. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. मुलांची हुशारी कामी आली. थँक्यू.